सर्वांना जय म्हणजे महाराष्ट्र. संगीत प्रधान विकेंडचा कार्यक्रम झाला. आत्ता नुकतं जेवणही झालं. पण जेवण करता करता मी काही बातम्यांमध्ये जे न्यूज चॅनल पाहिले, त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये जो धुवाधार पाऊस चालू झालेला आहे आणि या धुवाधार पावसामुळे होणारे अपघातही तसेच महाभयंकर आहेत. 15-15 गाड्या अहमदाबाद गुजरात रोडला रस्त्यावरील खड्ड्याच्या निघालेल्या RCC स्टीलच्या रॉड्स चाकामध्ये जाऊन 15 गाड्या ॲट अ टाईम पंक्चर होतात. रस्त्यातील खड्ड्यांमुळे समोरच्या गाड्यांना पावसामुळे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे गाडी खड्ड्यात आपटते आणि अपघात होतो. टू व्हीलर्सवाल्यांचा मोस्टली याच्यामध्ये अपघात होतो. मी आता पूर्ण अपघाताविषयीच बोलतोय. नंतर त्याचा पर्यायी देणार आहे. तर रस्ते बांधकामं करताना आपण सरकारी कार्यालयामध्ये अभियंते का नेमतो मला तेच कळत नाही. कारण एकाही अभियंत्याला मनापासून पोटतिडकीने काम करावंसं वाटत नाही. जर असतं तर स्वतःहून जे दिसतं ते करतं. असतं ते स्वतःवरून दिसतं ते करतं. पण ते माझ्या अंगी तसं नव्हतं. मी सेवेमध्ये असताना देखील इतर प्रभाग समितीने आहे जे काही तातडीचे बाब असेल, मग शाळेत जाताना असो, मॉर्निंग वॉक करताना असो, का कुठेतरी फिरायला गेलेला असताना, काही मला जर त्रुटी आढळल्या तर मी तात्काळ महानगरपालिकेच्या त्या अभियंत्यांना किंवा थेट आयुक्त ते नगर अभियंत्यांना व्हॉट्सअप मेसेज करायचं. म्हणजे फुटपाथ गटारावरती कुठेतरी चेंबर तुटलेले असायचे. प्रभाग समितीतील कार्यकारी अभियंत्याचं लक्ष नाही आहे. कुठेतरी वॉटर लाईन खोदकाम चालू आहे आणि मध्येच खोदकाम करताना पाण्याची लाईन तुटलेली आहे. असं मी कितीतरी वेळा अनुभवलं आणि थेट सकाळी मी त्या संबंधित खात्याच्या अभियंत्यांना फोन केलेत. पाणी खात्याच्या स्वतः कार्यकारी अभियंता कुठेतरी गटर फुटपाथमध्ये मोठ्याच्या मोठं भगदाड पडलेलं आहे, काँक्रीट तुटलेलं आहे. मी तात्काळ सकाळच्या सकाळी फोन करायचो. अनिल पाटील होते, नगर अभियंता ज्यावेळेस होते, तर मला ही विशेष जबाबदारीच त्यांनी दिली, की रवी कुठेही काही चुकीचं आढळलं तर थेट मला व्हॉट्सअपवर ते मॅसेज किंवा फोटोज क्लिप पाठवून दे. त्यामुळे RJ अहिरे उपनगर अभियंता, अनिल पाटील नगर अभियंता असताना आणि खडताई असताना मी त्या संपूर्ण प्रभागात दक्षता पथकासारखा फिरायचो. आणि जे काही पाण्यात आढळायचं चुकीचं मी थेट मोस्टली मी शनिवार रविवारी कुठे भाईंदर क्रिकला जा, कुठे शिवपाटा मुंब्रा साईड जा, कुठे वाघाई साईड जा, कुठे याऊर साईड जा, अशी माझी भटकंती असायची. परंतु मी नुसतं भटकंती नाही करायचो, तर मला कुठे कुठे त्रुटी दिसतात का ते तपासून मी ते फोटो काढायचो. आणि फोटो काढल्यानंतर ते आल्यानंतर ते सगळीकडे मेसेज टाकून ते व्हायरल करून त्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवायचं. त्यामुळे सगळ्यांचे धाबे जाणायचे आणि मला येऊन कार्यालयाच्या दिवशी जेव्हा असेल तेव्हा मला येऊन दुपारी भेटायचं. "अरे रवी, तू आमच्या विभागात फोटो नको पाठवू ना." "असं नको ना." "का नको पाठवू?" म्हटलं. "फोटो तुम्हाला काळजी नाही का? त्या गटारावरचं झाकण चेंबर लागलं पाहिजे वेळेत. कोणी पडल्यावर तुम्ही लावणार का? तिथे खड्डा पडलेला आहे तो तात्काळ बुजवा. कोणी पडल्यावर बुजवणार का? नाही ना." मग अलर्टनेस असावा. आपली जबाबदारी आहे. माझं शहर माझी जबाबदारी आणि मी अधिकारी तर माझी जबाबदारी जास्त.
हे अंगीकृत जोपर्यंत येत नाही अधिकाऱ्यांच्या, तोपर्यंत सकृतदर्शनी प्रॅक्टिकल काम जागेवर होत नाही. मी गेल्या 5 वर्ष धुरंधर अनुभवतोय. या 5 वर्षाच्या कोविड कालावधीमध्ये एकही अभियंता कोणी काम करत नव्हता, की अधिकारी का नगर अभियंता कोणी काम करत नव्हतं. मोजके अधिकारी कार्यालयात बसायचे, बाकी आपत्कालीन ड्युटीला फील्डवर पाऊस तोंडावर आले, काम करायला कोण नाही. एकटा रवींद्र शिंदे अवेलेबल. अवेलेबल म्हणजे कोविडमध्ये माझी ड्युटी आली होती. बोरपुल्ले क्लर्कचा उपायुक्त झालेला. तिन्ही वेळा माझे आदेश काढले. मी तिन्ही वेळेला फोन सांगून आदेश रद्द करायला सांगितले. साहेब, माझा कोविडशी काय संबंध? कोविडशी संदर्भ आहे तो क्लर्क लेवलच्या लोकांचा संबंध आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांचा संबंध आहे. कारकून विभागात जे कर्मचारी लोक काम करतात त्या विभागाचा संबंध आहे ना. कोविडमध्ये अत्यावश्यक सेवा सुविधा अधिकारी पुरवणं. मी कार्यकारी अभियंता जाऊन तिथे काय करणार आहे? नाही ना. तर मला प्रभागातील अत्यावश्यक सेवेचं कामं आहेत. पावसाळा तोंडावर आहे. मला नाले तपासणी करायचे. पावसाळ्यापुरते नाल्यांमधील गाळ काढून खाडीपर्यंत खड्डे खोदून करायचं आहे. कारण माझं ऑलरेडी काम चालू झालं होतं. आणि बोरुपल्ले म्हटलं, तुम्ही कसली ऑर्डर काढताय? तुमचीच ऑर्डर मी काढीन, नाही तर कमिशनरला सांगून. लक्षात घ्या. त्याप्रमाणे तात्काळ ऑर्डर रद्द केल्या माझ्या. आणि खरोखर ते रद्द केलं म्हणून चांगलं झालं. कारण कोविडमध्ये कामच करायला कोण तयार नव्हतं. जागेवर कोण फिरायला यायला माणूस नव्हता. सगळे कोविड अत्यावश्यक सेवेमध्ये. धुरंधर रवींद्र शिंदे कोविड कालावधीमध्ये काम करत होता. धुरंधर काम करत होता. कुठलाही मास्क नाही, चहाच नाही. सकाळी जिम केला की 8:30ला साईटवरती. खडताळीला फोटो जायचे. खडताळी लगेच बोंब, अरे रवी एवढं लवकर कशाला? कार्यालयांची वेळ 10 10:30 आहे. अरे म्हटलं, साहेब तुमची वेळ असेल, माझी नाही ना. माझी कामाची वेळ सकाळी 6ला चालू होते. माझा अभ्यास असतो, वाचन असतो, जिम असते. आणि जिम झाली, वाचन असते, सगळं काय असतं. आणि मुलीला शाळेत सोडणं असतं. त्या काही मुलीला शाळेत सोडायचं सकाळी गाडीने, कारमध्ये बसून. ड्रायव्हर यायचं. ते झालं की म्हणजे थेट जिमची बॅगच घेऊन निघायचो गाडीत. 8:30 आलो, 7:30ला की जिममध्ये. 8:30पर्यंत जिममध्ये. ड्रायव्हर थांबलेले असायचा. जेव्हा अत्यावश्यक बाबतीत ड्रायव्हर थांबायचं, चला साईटवर जायचं. 8:30 ते 11:30पर्यंत वगैरे साईट 3 तास फिरायचो. कामं काय काय आहेत, काय काय करायचे, काय काय नियोजन करायचे, ते नियोजन बघून कार्यालयात यायचं. कार्यालयात आलं की मी ते आदेशपत्र त्या उपअभियंता कनिष्ठ अभियंत्यांना द्यायचो की ही कामं झाली पाहिजेत. पण सगळे माझे अभियंताच कोरोना कालावधी अत्यावश्यक ड्युटीला कोणच नाही. मी कोणाला पत्र देणार? तेच पत्र मी माझे नावे. आणि अशा प्रकारे स्वतःच साईटवर फिरून, स्वतःच रिपोर्टिंग करणं, स्वतःच करणं, सगळं काही स्वतःच. त्यामुळे राबोडीच्या प्रकरणी काम रामदास शिंदे. उपनगर अभियंता कोण? रामदास शिंदे कोण? नगर अभियंता कोण? काम कोण करते? कोणाचं? आणि नाव मात्र माझं रवींद्र शिंदेचं सस्पेन्शनमध्ये. काय घेणं देणं आहे? मी फक्त ते काम चुकीचं होतं आहे हाच रिपोर्ट कमिशनरला पाठवला होता. याच्यावरती नाला कलवट झाला नाही पाहिजे किंवा नाला बंदिस्त झाला नाही पाहिजे, कारण तो खाडीच्या मुखाशी आहे. नाले अत्यावश्यक बाबीच्या संदर्भात जरूर बंदिस्त करावे, विशेष बाब. परंतु तुम्ही सरसकट नाले बंद केले तर शहरात पूरस्थिती होईल. आता राबोडीचं नाला बंदिस्त करायचं काही कारण नाही, तांत्रिक कारण आहे. तांत्रिक कारण आहे की ते बंदिस्तच करता येत नाही कारण तो खाडीमुखाशी आहे. आणि खाडीमुखाशी असलेले नाले ही तरतूदच नाही बंद करायची. आयुक्ताचं परिपत्रक आहे, कुठलेच नाले बंदिस्त करायचा येत नाही. महानगरपालिकेला पण बंदिस्त करताय. पण राजकीय दबाव आमचे राबोडीचे नगरसेवक नजीमुल्ला कोणाकडून कसा प्रस्ताव बनवून घेतला? रामदास शिंदेकडून घेतला. शिफारस माझ्या डिपार्टमेंटमध्ये दुसऱ्याच माणसाची घेतली, जो माझ्या डिपार्टमेंटशी संबंधित नव्हता. कोल्हेची घेतली. आणि ज्याच्याकडे तो विभाग आहे, ज्याच्याकडे तो एरिया आहे, ज्याच्याकडे तो नाला आहे, त्या कार्यकारी अभियंत्याची शिफारस नाही. म्हणजे दुसराच कोणीतरी शिफारस करतो. ही कार्यपद्धती आहे का? नाही ना.
मग त्या नाल्याची अजून चौकशी का होत नाही? मी 5 वर्ष चौकशी मागतोय राबडी नाल्याची. आज काय अतिक्रमण त्या महानगरपालिकेच्या काय टेनिस कोर्ट काय, अमुक कोर्ट काय, तमुक फोर्ट काय आणि तिकडे पोलीस लाईनीवाल्याने डम्पिंगची जागा जी होती, आमची जागा बघून आमच्या ते पोलीस ग्राउंड करून टाकलं. ती खाडीपैकी जागा आहे, कोस्टल जागा आहे. खाडीपैकी जागा आहे, कोस्टल जागा आहे. ती पोलिसांची कधी झाली? कधीपासून झाली? दिल्लीतून रिपोर्ट घेतला का MCZMचा? कारण मला हा अनुभव काय, आमच्या बौद्ध धम्म चक्रप्रवर्तन समिती जागा कोस्टल झोनमध्ये यायची. मग बाबाने दिल्लीला जाऊन MCZMची परमिशन आणली ना. मग ती संपूर्ण जागा जर कोस्टलमध्ये येते, जरी महानगरपालिका डम्पिंग टाकत असली, तर डम्पिंगनी जागा तयार झाली. कचरा टाकून, टाकून, टाकून आणि माती टाकून, टाकून ती जमीन तयार झाली. परंतु कोस्टल जागा एक खाडीपैकी जागा असल्यामुळे ती कोस्टल विभागात येते. त्यामुळे ती MCZMच्या अंडरमध्ये येते. त्यामुळे ती पोलीस ग्राउंड कधी झालं? पोलिसांची परमिशन्स आणि पोलिसांची जागा कधी झाली? हे मला गुपित काही कळालं नाही. आता लोढा संकुलनं, रुस्तमजी खाडीमध्ये झाले. आता खाडीमधली जागा आहे कोस्टलच्या. त्या 7/12 कधी झाला? आम्हाला प्रश्न पडतो नेहमी. इथे लोढाचे संकुलनं, रुस्तमजीची संकुलनं, संकुलनाचं संकुलनं, हिरानंदानी इस्टेटचे संकुलन सगळं कोस्टल झोन आहेत. पण ते 7/12वर कधी आले मला तेच कळत. हा प्रश्न पडतो. जेव्हा मी नाले विभागाच्या साईडवर फिरायचो प्रत्येक म्हणजे बाजूबाजूच्या लोकांना इथे बिल्डिंग कशा झाल्या हो? खाडीपैकी जमीन. हो साहेब, खाडीपैकी जमीन. मग कशा झाल्या? कारण की जेवढे मोठाले विकासक आहेत, यांचे एजंट्स लोकं तहसील कार्यालयामध्ये असतात. जेवढे विकासक आहेत, जेवढे मोठाले विकासक, कोणी का असेना, लोढा, रुस्तमजी, प्रिन्सिपल, हे मग त्यामग जेवढे बिल्डर आहेत, तेवढे हिरानंदानी, तेवढे बिल्डर्स लोकांचे तहसील कार्यालयामध्ये एजंट असतात. मग हे एजंट लोकं काय करतात, तलाठी-फलाटीकडून 7/12वरून जमिनी चेक करतात आणि त्या जमिनीचा रिपोर्ट घेऊन म्हणजे आतली माहिती काढली का मग त्या शेट लोकं, बिल्डर लोकांना द्यायची. मग लोढा असेल, हिरानंदानी असेल, अमुक-तमुकला ती रिपोर्ट माहिती द्यायची. बाबा ही जागा अशी-अशी आहे, आपल्याला करता येईल. म्हणजे ती खाडीपैकी जमीन मग ते मंत्रालय, शासन करेक्शन करून, तहसील, जिल्हा कलेक्टर कनेक्शन करून ती जागा 7/12 करून घ्यायची बिल्डरच्या नावे आणि आम्हा पैसा या सरकारला चारला जायचो. अशाच जमिनी चोरी होत आहेत. हा धुरंधर खरी गोष्ट आहे मी जे बोलतो ती. आता ठाणा कॉलेज हा पूर्ण खाडीमध्ये आहे. आता खाडीची जमीन आहे, मातीचा भराव आहे, डम्पिंगचा कचरा जायचा, तिथे जमीन कधी झाली? डम्पिंगचा कचरा झाल्यावर ना. आणि या बेडेकर कॉलेजच्या जो आता बेडेकर, डॉक्टर बेडेकर आमचे बाबांचे चांगले संबंध होते. आम्हाला माहिती आहे ना, खाडा रोडमध्ये राहणाऱ्या आता 2 इमारती होत्या. एक कॉमर्स आणि आर्ट्सची एक आणि एक सायन्सची एक. या 2 इमारतीच्या आता 10-12 इमारती झाल्यात. मग ही जमीन कुठून आली? त्याची 7/12वरची आहे का जिल्हा कलेक्टर कोस्टल झोनची आहे? हे कोणी कधी तपासणी केली का? नाही ना. कारण लोकप्रतिनिधी म्हणत, "अरे आपल्याला ठाणा कॉलेजला ॲडमिशन मिळते, आपल्या मुलांना ॲडमिशन मिळते, त्यामुळे त्याच्याविषयी कोणी काही हे करू नका, रिपोर्ट करा." मी केला होता प्रयत्न. मला लगेच एकनाथ शिंदेची माणसं आली, "ए रवीश जाऊ दे ना, ते आपल्या मुलांना ॲडमिशन मिळतात ना, कशाला त्यात घुसतो? कशाला त्यात घुसतो?" असे मला ते शिवसेनेचे जे कोणी आहेत लाचार, त्या लोकांचे यायचे भेटीगाठी व्हायचं. "रवी जाऊ दे ना, करू नका, आपल्या मुलांना ॲडमिशन मिळतं. कशाला घुसतं त्याच्यात? कशाला घुसतं म्हणजे? त्याला माझा एरिया, मलाच माहिती आहे. ही जमीन एवढ्या ह्याच्या बिल्डिंग झाल्यात कशा टेक्निकल कॉलेजेस याचे, बेडेकरचे." हा संशयित मुद्दा आहे. ह्या जमिनी यांच्या मालकी कधी झाल्या? कोस्टल झोनच्या. तेच आता येऊरच्या जंगलामध्ये जे RCC वॉल होते ते आमच्या साहेबांनी शोधले, जितेंद्र आव्हाड साहेबांनी. त्यांना पण प्रश्न पडला. ही सीमा बाउंड्री कधी आली? चायना वॉल कधी आली? एकीकडे चायना, एकीकडे येऊर हिल भारतातलं. असं प्रकार झाला. एकीकडे चायना, मध्ये चायना वॉल, एकीकडे चायना, मध्ये चायना वॉल आणि मध्ये येऊर हिल भारतातलं. असं झालं ना प्रकरण. आहे की नाही सत्यता? आता डाया व्हायला तुम्हाला 28,000 एकरचं FSI, 28,000 एकर लाखचं FSI देणं बंधनकारक होईल ना कोर्टाच्या निर्णयानं. कसं काय? ह्याला जबाबदार आपले लोकप्रतिनिधी आहेत.
आणि अधिकारी जे आहेत ना शहर विकास वगैरे, ॲमेझॉनला आय टी क्षेत्राला जागा जाते, कोणी दिली, कशी दिली? आता प्रशासकीय महासभेला काय अधिकार आहे? धोरणात्मक निर्णयाची बाब जेव्हा असते, बघा, प्रशासकीय महासभा असते ना, तिला जास्तीत जास्त अधिकार 5-25 कोटीचे. 100 कोटी आणि 500 कोटीचे अधिकार नाही ना. तो धोरणात्मक निर्णय आहे. मग ठाणे महानगरपालिका मुख्यालय नवीन भवन बांधायचं काम आहे 500 कोटीचं. मग प्रशासकीय महासभेला अधिकार काय आहे 500 कोटीचा? ती शासनाकडून मंजुरी घ्यायला पाहिजे ना त्यांनी, आर्थिक बाबीची. ती घेतली का शासनाकडून मंजुरी? नाही घेतली ना. मग आयुक्तांना 500 कोटीचे अधिकार आहेत प्रशासकीय बाबीचे? नाही आहेत. 25 कोटीच्या वर आयुक्त करू शकत नाही. हे तुम्हाला ठोस सांगू शकतो. म्हणजे जे धोरणात्मक प्रश्न आहेत, मग जागा जमिनीच्या असोत, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनचे असोत, जागा जमिनीच्या असोत, ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनचे असोत, डी-पी नकाशे करायचे असोत, हे संपूर्ण धोरणात्मक अधिकार जे आहेत ना, ते महाराष्ट्र शासनाला, जेव्हा लोकल बॉडी नसते, प्रशासकीय महासभा येते, ते अधिकार प्रशासकीय महासभेला नसतात, तर महाराष्ट्र शासनाला असतात. हे प्रशासकीय कारभारात आयुक्ताला जर माहीत नसतील, त्यामुळे मी विचारतो 2943 ठरावाचं प्रशासकीय कारभारात काय झालं? हा मुद्दा आहे, प्रश्न. ती माहिती दिली जात नाही. महासभेतले BJPने विचारले, माहिती दिली जात नाही. का दिली जात नाही? तर हे जमीन घोटाळे उघड पडतील ना. आता विठ्ठलाची मूर्ती उपवनमध्ये लावली. आता कुठल्याही मूर्तीसाठी लोकल बॉडीचा ठराव लागतो. कारण हा मुद्दा काय येतो, जेव्हा चांगोई शिंदे यांच्या क्रिक रोड्सचं नामकरणाचा ठराव मंजूर आहे, पण त्याला लोकल बॉडीचा ठराव पाहिजे. आता लोकल बॉडी नव्हती तेव्हा राजेश सोनवणेच म्हणतात. मग बाकीच्याला लोकल बॉडीने ठाण्याऐवजी चौक, जो नाव चौकच नाही, ते अनधिकृत नाव दिलेलं आहे. मग तो ठाण्याऐवजी चौक कधी झाला? त्याला लोकल बॉडीची मान्यता आहे का? नाही. हे सगळे छोट्या मुद्द्यावरून मोठे मुद्दे गेस करायचे असतात, तो अभ्यासच कोण करत नाही. त्यामुळे हा धुरंदर जमिनी घोटाळा, आरक्षित भूखंड घोटाळा, कामांचा घोटाळा, गटर पायवटच्या जागेवर नाहीत, पण 2265 कोटी खर्च, 350 कोटीचं ऑडिट नाही, 2943 प्रशासकीय ठरावांच्या जे अधिकृत आहेत, अनधिकृत गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये नाही. 350 दिव्यांग स्टॉलचं अतिक्रमण फुटपाथवर न्यायालयाच्या विरुद्ध आदेशाच्या विरुद्ध, त्याच्यावर कोणी दखल घेत नाही. सातत्याने बोलतोय. 30 मागण्यांमध्ये माझ्या सगळ्या मागण्या आलेल्या आहेत. सातत्याने बोलतोय. पण ढिम्म प्रशासन, ढिम्म अधिकारी, ढिम्म प्रशासन, ढिम्म अधिकारी, कोणी 12 साहित्यापैकी 9 साहित्य प्रभावी कोणी कामच नाही करत आहे. 9 तर ते आणि 4 इतर ऑफिसमध्ये असतील साहित्य ते, हे कोणी कामं नाही करत आहे. आणि आयुक्त दाखवतात मी काम करतो, पण खरे आदेश पालकमंत्र्यांनाच आहेत ठाण्यातले. कारण ठाण्यातला कुठलाही कारभार पालकमंत्र्याच्या सल्ल्यानुसार हलतच आहे. आता पालकमंत्रीच उपमुख्यमंत्री आहेत. हे सगळे धुरंधर प्रश्न आहेत. आज टी व्हीवर माहिती पडते की प्रकृती अस्तावल्यामुळे उपमुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री हॉस्पिटलमध्ये औषध उपचाराचे आहेत. लवकरच बरे होत ही आमची बौद्धचरणी प्रार्थना आहे. लवकरच बरे होत ही आमची बौद्धचरणी प्रार्थना आहे. लवकरच बरे होत ही आमची बौद्धचरणी प्रार्थना. जय भीम, जय महाराष्ट्र.